म्हणून सांगतो राजानो, एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा. हा विश्वास दृढ करण्याची गोष्ट म्हणजे व्रताधिराज. आमचा पुरुषार्थ जागवणारी गोष्ट म्हणजे व्रताधिराज. आमची अक्कल ठेवणारी गोष्ट म्हणजे व्रताधिराज. कारण यांच्यामध्ये गुरु हा शब्द आहे, गुरुचा शब्द आहे. गुरु हा शब्द आहे, गुरुचा शब्द आहे आणि शब्दच गुरु बनतोय. काय म्हणते मी? गुरु हा शब्द आहे, गुरुचा शब्द आहे आणि शब्दच गुरु बनतोय. म्हणजे काय? जे व्रतपुष्प तुम्ही घेता ते व्रतपुष्प तुमचं गुरु बनतं. ते व्रतपुष्पच त्या काळापुरतं तुमचं गुरु बनतं आणि अनेक गोष्टी देऊन जातं. म्हणजे आम्ही व्रत करत असताना ते जे व्रतपुष्प आम्ही घेतलं आहे तो माझ्या गुरुचा शब्द आहे. 108% हे लक्षात ठेवा. आणि तो माझ्या गुरुचा शब्द आहे. तो शब्दच गुरु बनून मला मार्गदर्शन करणार आहे आणि करतो त्या महिन्यापुरतं. लक्षामध्ये म्हणजेच काय? विग्रह कुठे आणून बसवला आहे? तुमच्या बुद्धीत, तुमच्या मनात. हा विश्वास असेल तर तुमच्या अंतःकरणात, तुमच्या घरात डेफिनेटली, बरोबर, तुमच्या घड्याळात. येस. किती मिनिटं लागली? आपला हात आपोआप घड्याळाकडे जातो बघा. 15व्या म्हणून झालं. 15व्या दिवशी 9 वाजलेत. 15व्या झालं परत घड्याळाकडे. अरे अर्धा तास लागला. बघतो की नाही सांगा मला. किती जण बघतात? मनापासून हात वर करा. मी हात वर केलाय बघा. मला ही सवय आहे, मी बघतो किती वेळेला. चांगली गोष्ट आहे. अशा आहे तुम्ही तुमच्या गुरुला तुमच्या घड्याळात आणून बसवता. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचा समय जो आहे तो गुरुच्या ताब्यात द्या. व्रताधिराज तुम्हाला हे शिकवतो. त्या व्रताधिराजला सुरुवात करताना घड्याळाकडे जरूर बघा. आणि व्रताधिराज पूर्ण झाल्यावर नाही, त्या दिवशी संख्या पुढे आल्यावर परत घड्याळाकडे बघा. मग सांगू, तुमचा गुरु तुमच्या घड्याळात पर्यंत बसेल, म्हणजे तुमच्या काळाचा कंट्रोल करेल.